तर आज आपण विरामचिन्हे आणि त्यांची ओळख पाहणार आहोत. तर जे आपल्याला चिन्ह दिसतात त्याच्यामध्ये पहिलं चिन्ह आहे 2 डॉट याचं. तर या दोन्ही डॉट याला आपण काय म्हटलं जातं, त्याला अपूर्ण विराम, अपूर्ण विराम असं म्हणतात. त्याच्यानंतर ही एक रेष आहे. आता इथे पण एक रेष दिसते आणि इथे पण एक रेष दिसते, पण ही लाईन आहे ती जरा मोठी आहे आणि ही छोटी आहे. जी लाईन मोठी असते त्या लाईनला आपण काय म्हणणार, अपसारण चिन्ह. आता हे 2 कॉमास दिसतात त्यांना काय म्हणायचं, एकेरी अवतरण चिन्ह. हा काय आहे, स्वल्प विराम. हे आहे, हे अपूर्ण विराम होतं आणि हे आहे अर्धविराम. हे आहे उद्गार चिन्ह. एखादी गोष्ट आपल्याला याच्यात वाटत असेल आश्चर्यचकित, तेव्हा आपण हे उद्गार चिन्हाचा उपयोग केला जातो. आणि हा फुल स्टॉप आहे, मग याला काय म्हणणार आपण, पूर्णविराम. आता ही मोठी डॅश होती, हिला अपसारण चिन्ह असं म्हटलं. आणि आता ही छोटी डॅश असेल, हिला काय म्हणायचं, संयोग चिन्ह. आता हे एकेरी अवतरण चिन्ह होतं. आता हे 2 असल्यामुळे याला काय म्हणणार, दुहेरी अवतरण चिन्ह. आणि हे काय लास्ट, प्रश्नचिन्ह. प्रश्न विचारण्यासाठी उपयोग करतो आपण. थँक्यू.